गुणरत्न सदावर्तेला बेकार धुतला। गुणवर्त सदावर्तेचे दोन्ही हात फ्रॅक्चर, गुणवर्त सदावर्तेचे दोन्हीही पाय फ्रॅक्चर। गुणरत्न सदावर्ते हॉस्पिटलच्या बेडवरती पडून आहे आणि त्याची बायको शेजारी बसलेली आहे। दोन्ही हात प्लास्टर आहेत, दोन्ही पाय प्लास्टर आहेत। अशा प्रकारचा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालत आहे। खरंच गुणरत्न सदावर्तेने मार खाल्लाय का? खरंच गुणरत्न सदावर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहे का? आणि गुणरत्न सदावर्तेचे दोन्ही हातपाय मोडले आहेत का? या संपूर्ण माहितीसाठी आमचा आजचा हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा। खरं तर गुणरत्न सदावर्ते हा किती लायकीचा आहे किंवा किती मार खायच्या लायकीचा आहे याबद्दल दुसरा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु आजपर्यंत एसटी महामंडळाच्या माध्यमातून संप आणि आंदोलनामध्ये त्याने किती पैसे खाल्ले हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटीपर्यंत पहा। मित्रहो नमस्कार। कालपासून सोशल मीडियावरती एक फोटो प्रचंड व्हायरल झालेला पाहायला मिळतो। तो फोटो आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा। पण त्या फोटोमध्ये विशेष असं काय आहे की ज्यामुळे तो फोटो व्हायरल झाला? त्या फोटोमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन्ही हाताला आणि दोन्ही पायाला प्लास्टर केलेला आहे आणि गुणरत्न सदावर्ते हॉस्पिटलच्या एका बेडवरती पडून राहिलेले पाहायला मिळतात। आणि हा फोटो अक्षरशः सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत होता। नेमकं या व्हिडिओच्या पाठीमागं किंवा नेमकं या फोटोच्या पाठीमागं अशी नेमकी कोणती स्टोरी आहे, ती स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मुळात एसटी महामंडळाच्या सदस्यांची एक कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि या बँकेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मारामारी झाल्याच्या घटना किंवा अशी व्हिडिओ सोशल मीडियामध्ये किंवा बातम्यांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिली असेल। या मारामारीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती देखील मारहाण झाली अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या। ह्या बातम्या येत आहेत की काय त्याच्या पाठोपाठ लगेचच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चेला जाऊ लागला होता। खरंच एसटी महामंडळाच्या कोऑपरेटिव्ह बँकच्या मुंबईमधील कार्यालयामध्ये नेमकं असं काय घडलं की गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती हल्ला झाला, तेव्हा त्यांना मारण्यात आलं। मुळात गुणरत्न सदावर्तेंचे जे कार्यकर्ते आहेत आणि एकनाथ शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत यांनी सभासदांच्या मीटिंगमध्ये इतर कार्यकर्ते आणले, त्यामुळे वादंग निर्माण झाला। यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले गेले, परंतु गुणरत्न सदावर्ते यांनी असे काय हावभाव केले, असे काही विधानं वापरली की त्यामुळे वादंग निर्माण झाला। अशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये व्यक्त केली जात आहे। आणि मग नेहमीच आपल्या विधानांमुळे आपल्या विचारांमुळे वादग्रस्त ठरलेले गुणरत्न सदावर्ते यांनी मार खाल्ल्याची खात्रीदायक बातमी आहे। त्यांनी मार खाल्लेला आहे, परंतु मार खाल्ल्यानंतरचा त्यांचा जो फोटो आहे तो फोटो खरा नाही। तो फोटो एआयच्या माध्यमातून निर्माण केलेला तो एक फेक फोटो आहे अशा देखील बातम्या आता येतात। म्हणजे फोटो खोटा आहे परंतु मार खरा आहे अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे। मुळात गुणरत्न सदावर्ते हे किती वादग्रस्त आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही। मुळात एसटी महामंडळाच्या अनेक सदस्यांची वाट लावण्याचं काम गुणरत्न सदावर्तेंनी केलेलं आहे। मुळात एसटी महामंडळाच्या संपामध्ये आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्तेने सरकारचे किती पैसे खाल्ले हे मी न सांगितलेलं बरं, त्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो। परंतु आजचा व्हिडिओ म्हणजे एसटी महामंडळाच्या बँक जी कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेमधील बैठकीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी निश्चित मार खाल्लेला आहे, त्यांना मार पडलेला आहे। आणि मुळात तो फोटो जो व्हायरल होतोय तो फोटो स्वप्नातला फोटो आहे, तो फोटो खोटा आहे, परंतु मार खरा आहे हे सांगणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा। आणि जर या व्हिडिओवरती किंवा या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।